हॅलो स्टुडंट्स, हा 10th स्टँडर्ड इंग्लिशचा पेपर आहे आणि ते 50 मार्क्ससाठी पेपर आहे. या पेपरचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला इथे मी क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही दाखवणार आहे. फटाफट एक क्वेश्चन आन्सर बघून घ्या, स्वतःच्या उत्तरांशी टॅली करा, म्हणजे तुम्हाला तुमचा पेपर लिहिणं खूप सोपं जाणार आहे. जितकी जास्त प्रश्नपत्रिकांची प्रॅक्टिस कराल, सराव कराल, तितकं जास्त तुम्हाला गुण मिळवणं अधिकाधिक सोपं जाईल. सो फर्स्ट क्वेश्चन आहे डू ॲज डायरेक्टेडचा. एकूण हे प्रश्न व्यवस्थित बघून घ्या बरं. चला फटाफट, हे 5 प्रश्न आहेत. आता या 5 प्रश्नांची उत्तरं लिहून घ्यावा यांमध्ये. हे बघा, या 5 प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहे. प्रत्येक प्रश्न 2-2 मार्काला आहे. सो प्रत्येक प्रश्नाचं इथे उत्तर दिलेलं आहे. क्वेश्चन 2 आहे फाइंड द. क्वेश्चन 2 इथे तुम्हाला पॅराग्राफसाठी आहे आणि या पॅराग्राफवरती पहिला प्रश्न A1 फाइंड द प्रूफ फॉर दी गिवन स्टेटमेंट्स. ओके, तर हा पॅराग्राफ नीट वाचा. पॅराग्राफ नीट वाचला, व्यवस्थित पॉज करा, त्याच्यावरचे प्रश्न बघूयात आपण. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर बघू. हे आहे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. आता हा क्वेश्चन 2 आहे. या क्वेश्चन विच आर द सीन दॅट चेंज मीनाज लाईफ. सो याचं उत्तर इथे दिलेलं आहे. उत्तर नीट बघून घ्या. तुमचं जो A3 क्वेश्चन आहे तो आहे रीड द गिवन सेंटेन्स अँड फिल देम विथ द अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आता ही सेंटेन्सेस नीट बघा, याची उत्तर देते. सो अशाच प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. पूर्ण वाक्यात उत्तरं लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे डू ॲज डायरेक्टेडचा. याच्यामध्ये नायदर ही ऑर आय स्पोक, याच्यामध्ये रिराईट करायचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि आय एम शुअरचं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं. याचं उत्तर बघूयात. सो याचं उत्तर आहे ही अँड आय अवॉइड डेट स्पीकिंग, फुल स्टॉप, ही अँड आय इग्नोर्ड स्पीकिंग. सेकंड आहे आय हॅव नो डाऊट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे डू यू लाईक रेन, वाय. सो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचं उत्तर लिहिताना मांडणी कशी करायची या पद्धतीनं बघा. नीट वाचा आणि व्यवस्थित लिहून काढा. सो आता आपण क्वेश्चन 2 बघतोय अनसीन पॅसेज. अनसीन पॅसेजची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी सोपं जाणार आहे. 5 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. रीड द गिवन पॅसेज अँड राईट द समरी ऑफ इट इन युअर ओन वर्ड्स. समरीचं क्वेश्चन बघा कसं सोडवायचं आहे. सो या पॅरेग्राफची ही समरी आहे. नीट वाचा, कशा प्रकारे लिहिली बघा. क्वेश्चन 3 आहे तो पोएमवर आहे क्वेश्चन. सो आता या क्वेश्चनवर आधारित बघा ही पोएम पूर्णपणे. सो रुडियार्ड किपलिंग यांची पोएम आहे. आता या पोएमवर आधारित प्रश्न. सो इथे आपल्याला गाईडलाईन्स ऑफ द पोएटिक ॲप्रिसिएशन. पोएटिक ॲप्रिसिएशन याचं कशा पद्धतीने लिहिलं इथे बघा. प्रत्येक कवितेचं पोएटिक ॲप्रिसिएशन तोंड पाठ करायचं आपल्याला. याचे सगळे मार्क मिळवायचे. सो इथे टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम आणि तुम्हाला इथे फिगर ऑफ स्पीच आणि पर्सॉनिफिकेशन. इथे स्पेशल फीचर ऑफ द पोएम. या बाकीच्या गोष्टीची गरज नाहीये कारण आता पॅटर्न चेंज झालेला आहे. हे जुन्या पद्धतीचं उत्तर आहे. क्वेश्चन 4 आहे लेटर रायटिंग. आता इथे आपल्याला रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टिजमेंट अँड राईट अ लेटर. विजिट सेनिक ब्युटी, एन्जॉय सी फूड अँड द लाईफ इन गोवा. ओके, आता या ॲडवर आधारित आपल्याला इथे माहितीवर आधारित काय करायचं आहे. एक ते इन्फॉर्मल लेटर चूज करायचंय किंवा फॉर्मल लेटर चूज करायचंय. दोन्हीचं कंटेंट बघा, तुम्हाला काय सोपं जाणार आहे. नीट त्याची तयारी करून ठेवा, म्हणजे पेपरला फटाफट तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. सो मी तुम्हाला इथे उत्तर लिहून दाखवते. सर्वात सुरुवातीला आपण फॉर्मल लेटर इथे लिहिणार आहोत. कशा प्रकारे बघा, लेफ्ट हँड साईडला आपण फॉर्मल लेटरमध्ये इथे ॲड्रेस लिहिणार आहोत, डेट लिहिणार आहोत, कोणाला पत्र लिहिलंय त्या व्यक्तीचं आपण इन्चार्जचं नाव लिहिणार आहोत तिथे. आणि त्यानंतर आपल्याला इथे सब्जेक्ट लिहिणं अत्यावश्यक आहे. पुढे आपण कंटेंट कशा प्रकारे लिहितो तो नीट बघा, नीट वाचा. ग्रामर खूप महत्वाचं आहे, त्याला आपल्याला व्यवस्थित मार्क मिळवायचे असेल तर ग्रामरचं वर लक्ष देणं गरजेचं आहे. बी आहे ड्राफ्टिंग द स्पीच. आता स्पीच ड्राफ्ट करायचं. इथे तुम्हाला व्यवस्थित स्पीच या इट होम मेड फूड अँड बी हेल्दी याचे काही मुद्दे दिले, त्या मुद्द्यावर आधारित आपण कशा प्रकारे स्पीच इथे लिहिणार बघा. स्पीचची सुरुवात कशी असते. स्पीचची सुरुवात कायमच डिग्नेटरीज ऑन द डायस, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल, अशा प्रकारे करायची. आणि इथे कशा प्रकारे स्पीच लिहिले ते नीट वाचा. नसेल येत ना तर अक्षरशः प्रॅक्टिस करून तोंडपाठ करा. हे बघा, इथे भरपूर मोठं स्पीच आहे. सगळं रीड करायला गेलं असतं तर खूप वेळ गेला असता. तुम्हाला जर काही अडलंच नसेल समजत तर मला विचारा कमेंट करून, मी आहे तुमच्यासाठी उत्तरं द्यायला. हा जो लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 5 रिव्ह्यू ऑफ अ टीव्ही शो. आता इथे काही पॉईंट्स दिलेत, त्या पॉईंट्सवर आधारित तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे. तो कसा लिहायचा बघा. सो इथे अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्यावर आधारित मराठी मालिकेच्या वर लिहिलेलं आहे. ते नीट वाचून घ्या.
आणि या पद्धतीने तुम्हाला इथे रिव्ह्यू लिहायचा आहे. तुम्ही वेगळ्या सिरियलचा पण उल्लेख इथे करू शकता, त्याच्यावरही लिहू शकता. सो इथे आपण या प्रकारे आपला पेपर इथे सोडवलेला आहे. या रेफरन्सचा उपयोग करा, जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.